नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शनिवारी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दरम्यान या सभेमध्ये पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांच्या आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. जितेंद्र आव्हाड यांनी तुमसरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतील एक व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप केला. अजित पवार गटाकडून पैसे देऊन सभेसाठी लोक जमवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मला तुमसरून व्हिडिओ आला. मी विचारलं काय रे, तेवढ्याचा लोकच जमत नव्हती म्हणून पैसे वाटले. ही परिस्थिती खरी आहे ना. लोकांना नाही पटत आहे. तुमचा एकंदर राज्यकारभारच लोकांना पटलेला नाही. तुम्ही ज्या पद्धतीने सत्तेत आलात ते लोकांच्या पचनी अजूनही पडत नाहीये. हे केवळ एक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करायची ही सवय, ही पद्धत ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला आहे. माननीय अजितदादांच्या सभेला कुठेही अशा पद्धतीनं पैसे देऊन वगैरे माणसं आणण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या सभेला लोक जमत नाहीत ती आव्हाडांसारखी माणसं मान्य दादांच्यावर अशी नाहक टीका करतात, त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. दरम्यान एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सभेतील पैसे वाटपाचा व्हिडिओ ट्विट केलाय, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी काही महिलांचे व्हिडिओ ट्विट केले आहेत. या व्हिडिओमध्ये महिलांनी पैसे न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केल्याचं दिसतंय. काय म्हणते, अजित पवारच्या कार्यक्रमाला जायचं म्हणत होते. किती रुपये रोजी देऊन म्हणत होते? 300 रुपये रोजी देऊन म्हणा. टिफिन डबे वगैरे पूर्ण महिला बचत गटाच्या बायांना बोलावलं असतं. बचत गटाच्या बाया आहेत का तुम्ही? हो, सर्व बचत गटाच्या बाया आहेत. किती मग आता पैसे किती दिले? एकही नाही दिला. डबे पण नाही भेटले. 300 रुपये रोजी ठरवला होता. 8 लोक आहेत. 8 लोकांना 500 दिला. किती रुपये देऊन म्हणत होता? 1000 रुपये देऊन म्हणत होते. सगळे गाडी भाडा रोजी वेगळी. रोजी किती? आम्हाला 300 रुपये बायाले म्हणा. 300 रुपये? 300 तर म्हणत मग मग दिला नाही का? नाही, काहीच नाही. तुम्ही कुठल्या खरबी खापा किती रुपये रोजी ठरली? 300. प्रत्येक बाई काय पूर्ण ग्रुप नाही, एका बाईला. जितेंद्र आव्हाड यांनी तुमसरमधील व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी या सर्व प्रकाराचं खापर सरकारी अधिकाऱ्यांवर फोडल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. दरम्यान या ऑडिओ क्लिपची TV9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही. वैद्य मॅडम, तुम्ही महागाला बदला घेण्याची भावना ठेवून राहिले. काय झालं? बदला घेण्याची भावना ठेवून राहिले म्हणतो. नाही, विषय काय झाला? नाही, बदला घेण्याची पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाच करून राहिले तुम्ही. काय विषय? तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला सहकार्य केलं का? दिवसभर तिथे करावं. अरे कोण आहे? माझ्यासमोर पाठवावर मी पटांगणावर दिवसभर आहो. एक तरी कर्मचारी भेटला का सांगा ना. रामटेके म्हणून होते. खूप महागात पडेल तुम्हाला, खूप महागात पडेल. सांगून राहिलं तुम्हाला. म्हणजे समजलं मला. बदला का बरोबर? पुरा बदला. अरे त्याला परेशान करा. नाही जमत नाही सांगायला पाहिजे होता ना. आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे काम करावची, आपला कार्यक्रम करावची. मला वाटलं चांगलं तुम्ही विकारग्रस्त आहात. तुम्ही त्यांना सकाळपासून सगळं सांगितलं. विकारग्रस्त आहात तुम्ही. जास्त बाकबाक करा नको. निपटवीच मी तुम्हाला निपटवून दाखवतो. ते काय चालेल का तुमच्या का केलं तुम्ही सत्यानाश? राजू कारेमारे यांनी काल नगरपालिकेच्या ज्या CEO आहेत वैद्य यांना दम दिलेला आहे. अतिशय हीण अशी भाषा वापरलेली आहे. एकीकडे लाडकी बहीण आहे असा डंका पिटवायचा आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा. हा विरोधाभास महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे लाडकी बहीण योजनेचं उदाहरण देत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या सभेतील व्हिडिओ ट्विट करत आरोप केले, तर दुसरीकडे अमृता फडणवीसांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचं कौतुक करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजना ही एकदम हिट झालेली आपली योजना आहे. देवेंद्रजींची संकल्पना ही तुमच्यासाठी, कारण प्रत्येक स्त्री जी आर्थिकदृष्ट्या थोडी प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचंय, त्या विचारातून आलेली ही संकल्पना. जसं आपण सेंटरमध्ये भारतात मोदीजींना निवडून आणलं तसं आपल्या महाराष्ट्रात पण भाजपा भक्कम होणं जरुरी आहे.
लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले राखी पौर्णिमेला, एवढी जाहिरात केली, इतका काही वारेमाप पैसा उधळला. जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की काय. नागपुरात अमृता फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यातून नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला. काहींना आपली घरं भरायची आहे आणि मुलीला मुख्यमंत्री करायचं असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. कोणी असं नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवरमध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय. ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत. तर हा तो दिवस की तुम्ही प्रण घ्या, आजपासून तुम्ही कामाला लागाल. अमृता वहिनी आमची लाडकी भाऊजाई आहे आणि लाडकी भाऊजाई कधी कधी खरं बोलते. एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा असा प्रमुख म्हणून सेट करायचंय, तर दुसरीकडे अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ ज्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतला त्या सुनील तटकरेंना आपली मुलगी आदिती तटकरेला मुख्यमंत्री करायचंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान आव्हाड यांनी तुमसरमधील सभेतील व्हिडिओ ट्विट करत आरोप केले. त्यामुळे अजित पवार गटाकडून या आरोपांवर काय प्रत्युत्तर देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.